आज वटपौर्णिमा. प्रत्येक सुवासिनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करत होती. पण पंढरपूर तालुक्यातील एका सुवासिनीला पतीचं आयुष्य मागण्याची संधीही मिळाली नाही. उलट पतीला वाचविण्याच्या प्रयत्नात तिने स्वतःचा जीव गमावला. ही घटना ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. पंढरपूर तालुक्यातील आंबे गावात वटपौर्णिमेच्या पहाटे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. लक्ष्मण बाबू नागने व अलका लक्ष्मण नागने या दाम्पत्याचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार परिसरात पहाटेपासून पाऊस सुरू होता. नेहमीप्रमाणे शेतातील कामासाठी उठलेले लक्ष्मण नागने हे पाण्याच्या पंपाची लाईट बंद करण्यासाठी विहिरीकडे गेले. मात्र पावसामुळे ओलावा वाढला होता. मोटर बंद करत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते तेथेच अडकून पडले. आपल्या पतीला विजेच्या धक्क्यात तडफडताना पाहून अलका नागने यांनी क्षणाचाही विलंब केला नाही. पतीचा जीव वाचण्यासाठी त्या धावत पुढे गेल्या. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. त्या विजेच्या प्रवाहाने लक्ष्मण नागने यांना विळखा घातला होता. त्याच विजेच्या धक्क्याने अलका नागने यांनाही आपल्या कवेत घेतलं. काही क्षणात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. वटपौर्णिमेची शोकांतिका. आजचा दिवस म्हणजे पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याचा दिवस. अलका नागने या वडाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे साकडं घालणार होत्या. पण नियतीने त्याआधीच दोघांचं आयुष्य संपवलं. एकत्र संसार केलेलं हे दाम्पत्य शेवटच्या क्षणीही एकमेकांसाठीच जगलं आणि एकमेकांसाठीच मृत्यूला कवटाळलं. ही घटना केवळ एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण समाजाला हादरवून सोडणारी आहे. या घटनेमुळे आंबे गावासह संपूर्ण पंढरपूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. एकाच वेळी पती पत्नीची अंत्ययात्रा निघणार असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या दुःखद प्रसंगातून एक महत्त्वाचा धडा देखील मिळतो. पावसाळ्यात विद्युत उपकरणे, शेतातील मोटरी आणि उघड्या विद्युत जोडण्या हाताळताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. संशयास्पद परिस्थितीत वीज पुरवठा पूर्णपणे बंद केल्याशिवाय कोणत्याही उपकरणाला हात लावू नये.